नमस्कार सगळे, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी चाललो आहे आरती फार्म हाऊसला. आम्ही 4 फॅमिली चाललो आहे, कारण की माझ्या मम्मी पप्पांची आणि मामांची ॲनिव्हर्सरी आहे. तर दोघांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार आहोत आणि फार्म हाऊसला पण खूप मजा करणार आहोत. तर प्लीज ब्लॉगला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला जाऊया आता फार्म हाऊसला. तर गाईज मी आता RP फार्मवरती पोचलो आहे. तर तुम्ही बघू शकता इथे पूर्ण ग्रीनरी आहे. हे बघा, इथे क्रिकेट बॅडमिंटन असे खेळायला खूप स्पेस आहे, आउटडोअर गेम्स खेळायला. आणि तिकडे स्विमिंग पूल आहे. बाकी तुम्हाला झाडं पण गाईज बघू शकता, खूप मस्त इथे ग्रीनरी आहे. डोंगर बिंगर आहे इथे, सगळा ग्रीनरी आहे इथे. आणि इकडे वेगळी बसायला जागा केली आहे. तर तुम्हाला आधी रूम दाखवतो. आणि हे बघा, इथं छोटासा स्लाईड बनवली एक. आता तुम्हाला रूम दाखवतो आतमध्ये. आणि गाईज आता इथे बघू शकता, यो हॉल आहे, मस्त आहे. इथे कॅरम बोर्ड पण आहे इथे, कॅरम बोर्ड आहे बघू शकता, दिलेला आहे. आणि इथे चार्जिंगसाठी 6 आहे दिले चार्जिंगला. आणि वरती एक आहे, तस फॅन आहे. आणि इकडे या साईडला बघायला गेलो तर इथे पूर्ण असे खूप जण झोपू शकतात, असं बेड आहे. आणि विथ AC आणि फॅन आहे सोबत. इकडे पण एक चार्जिंगचं दिसतं तुम्हाला, चार्जिंगचा. बाकी लाईट पण बघू शकता तुम्ही, असा पूर्ण असा लाईटी खूप सारे तिथे, अंधार नाही होणार. चला, हां, इकडे एक आहे वॉशरूम की त्याची लाईट ही आहे बघू शकता. आणि इकडची पण लाईट आहे पूर्ण अशी, अंधार नको व्हायला, पण ते रात्री लावणार. आता ऑन ठेवतो. आणि ही दुसरी रूम आहे, इथे पण तुम्हाला बघायला भेटतं काहीच बघू शकता. तर आता इकडून दुसऱ्या रूमवरती जाऊया आपण. इकडे पण तुम्हाला बघू शकता, इथे पण रूम आहे. आणि इथे पण बाथरूम आहे वेगळं, इंग्लिश बाथरूम आहे. आणि इथे पण जागा आहे काही झोपायला, तेवढाच सगळा जागा. तर तुम्हाला बाहेरचं दाखवतं, काहीच बाहेरचं दाखवतं. किचन कुठे आहे, किचन टाईप. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे डायनिंगचा एरिया आहे, इथे बसून जेवू शकतो. आणि इकडून काहीच मस्त आंबे बिंबे पण अजून झाले नाहीत, पण जर आंब्याच्या येतील ना तेव्हा मस्त तोडू. इकडून 1-2 आहेत पण ते बारके आहेत, म्हणून आता बघू तोडू का नाही. तर तुम्हाला हे बघा, इथं किचन आहे, बघा गॅस पण आहे, किचन पण आहे, 3 गॅसवाला. आणि बाकी फ्रीज पण आहे, फ्रीज पण यूज करू शकतो. आणि हा इन्व्हर्टर, काय इन्व्हर्टरच वाटतं. लाईट गेली तर इथं इन्व्हर्टर यूज करू शकता. आणि इथे बाटले वाटतं. आणि बाकी तुम्हाला आता स्विमिंग पूल दाखवतो आणि तिकडचं थोडं बसायची जागा दाखवतो. चप्पल घालतो पहिला. तर बघू शकता, मस्त असं ग्रीनरी आहे इथे, एकदम ग्रीन वाटतो. चला तुम्हाला आता स्विमिंग पूल दाखवतो. गाईज आता बघू शकता स्विमिंग पूल, बघू शकता. इथे आंबे तोडतायत, बोललेलो तुम्हाला. हे बघा, छोटे छोटे आंबे आहेत, पण जेव्हा हे बघा छोटेच आंबे चांगला पिकलाय, ते बघा जालीमधून काढतायत. अजून 2 आंब्याच्या झाडे होती. आणि मम्मी जवळ पण एक माझ्या बघू शकता, तिकडे आहेत बघ पेरू, तिकडे. अरे पेरू आहेत काय? अच्छा, हा पेरू होता. आणि हे बघा, एक बॉल भेटलाय कुठून तरी, मस्त बॉल भेटला त्याला तिकडून. तर हे बघा, हे पेरू आणि हा बॉल असं ठेवायचं, वाटणारच नाही काय. तर बॉल खाली. हां, तर आता तुम्हाला तिकडे बसायची जागा दाखवतो. तर इकडे बसायला जागा आहे, बघू शकता.
इथे बसायला दिला नाही. हा बेंचच आहे एक बसायला, बाकी मोटर आहे वाटतं. इथं बसायला जागाच नाही दिली. खुर्ची तिकडून खुर्च्या आणायला लागतील आणि इथं ठेवायला लागतील. इथं फॅन पण आहे मस्त छोटासा. बाकी मस्त आहे फार्म हाऊस. मस्त काहीच ग्रीनरी आहे इथं, मस्त वाटतं असं यायला. सोबत स्पीकर पण दिला, साऊंड सिस्टम बघू शकता. आणि त्या साईडला काय आहे, या साईडला काय आहे, हा वाला काय हे माहित नाही काय या साईडला. सोबत हे बघू शकता पालने. ही थोडीशी खराब झाली, पाऊस पडतोय ना आता. इथून वरती चढण्यासाठी आहे, त्या साईडून एक वरती चढण्यासाठी आहे. बाकी इकडून लटकून जाऊ शकतो असा. थोड्या वेळेत लटकणार आहे मी, बघू. तर गाईज जर तुम्ही इथपर्यंत बघता ब्लॉगला, प्लीज ब्लॉगला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर गाईज आता पोहून घेऊन झाली आहे, पुन्हा रात्र झाली बघू शकता. तर आता जरा मी मधली व्हिडिओ काढली नाही कारण की हा मोबाईल साऊंडसाठी यूज झाला. तर आता तुम्ही बघू शकता ॲनिव्हर्सरीसाठी केक आणलेला आहे, चांगला दाखवतो एकदम. बघू शकता गाईस जवलाय. पहिला टेस्ट करून होतो मी बघू शकता ब्लॉगिंग चालू आहे. हे काय हॅपी बर्थडे तर बघू शकता दोघांची ॲनिव्हर्सरी. हॅपी ॲनिव्हर्सरी. हॅपी बर्थडे करतात, ॲनिव्हर्सरीचा बर्थडे करतात. थँक्यू. फुलांना का भरू, कापा 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 कापा. केक टोमॅटो भरू, टोमॅटो. मोरे बाबा खवले खवले पहिला पोरानं पहिला तर बघू शकता तुम्ही केक बनवला. बघू शकता गिफ्ट अनबॉक्सिंग चालू आहे. बघू शकता मी पण गिफ्ट दिलेला आहे, थांबा तुम्हाला दाखवतो. हा माझा गिफ्ट आहे, चॉकलेट बघू शकता. आवडला अर्धा तास. हा माझा गिफ्ट आहे. नैतिकने एकट्याने गेलाय, दोघांना गेलाय. रिबिनचे मस्त परफ्यूम दिलाय. थँक्यू. तनिषानी चैतन्य थँक्यू. पूर्विकांचा गिफ्ट. हा पूर्विका आणि वीर तरफ से गिफ्ट मराठी बोला. हा वीरच्या कडून आणि पूर्वी त्याचं नाव घेतय तरी तयार करतोय तो. आता तर ती चॉकलेट ठेव, अजिबात काय. बघू शकता माझा गिफ्ट आहे, मी दिलेला आहे. माझा गिफ्ट आहे. काय तुझ्यावर टेन्शन फोडलेला आहे असा गिफ्ट. डब्बा चहाचे कप आणले. चहा प्यायची सकाळी फोडायला उद्याला करायचं. अजून एक आहे फ्रेम. फ्रेम बाकी कोणची सेलो ग्रिपर पेन आहे. आम्ही पण नव्हतं दाखवला, आता दाखवला डायरेक्ट. वाव, छान छान छान. छान.
मस्त आहे मला यो भेटला होता, फ्रेम आम्हाला बोल माहिती, फ्रेम tent फ्रेम लावा. जपून दे काय निखिलने आणलेलं आहे. वेगवेगळं होतं, कोणाला घातलं का हे या असं सगळं घ्या. सगळ्याचे नंतर व्हिडिओ काढा Glass मध्ये निखिल आणि can धनश्री. निखिल भेटला. आणि धनश्री हे दोघंही दिलेलं आहे या कॅन डॉरी म्हणून होता ना कॅन ग्लास होते हा म्हणजे तो काय तो बिअर काय तो टेडी बिअर तो मला वाटलं आला नाही टेडी बिअर अरे पण कोणाला गरज आहे का आमचा तरी हे घ्या पण ठीक आहे, आता. जगभर टेडी बिअर आम्हाला टेडी आणि बिअर ते फ्रेम बघू शकता सरळ करा सरळ चालेल. मस्त दिलाय झाला फोटो मस्त आलाय फोटो याचं मी गिबली वरतून ड्रॉइंग पण काढली सर्वांचे धन्यवाद गिफ्ट आणल्याबद्दल. ही काय का राबरणार वाला नाही मिळत ना तर गाईज आता ॲनिव्हर्सरीचा सेलिब्रेशन झालेला आहे आणि आता रेन डान्स चालू केलाय बघू शकता. आता कोण अजून आला नाही अजून कोण रेन डान्सला आला नाही दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये पण चालू आहे आणि बघू शकता पाणी गरम आहे बोलतंय मस्त. आता रातचे जाणार आहोत रेन डान्स बिन सगळं चालू केलेलं आहे बघू शकता. यो एक ब्लॉगिंग करते हा स्विमिंग पूलमध्ये जाऊ चल आता आम्ही दोघं स्विमिंग पूलमध्ये चालू आहोत आणि ब्लॉग कंटिन्यू करा. आमचे हे नाना फनी नाना तुम्ही बघू शकता. तुमचं काय मत असेल रेन डान्स चालू आहे सगळ्यात मोठी आता आपल्याला ती परीक्षा आहे ना ती ती ते टॉपामध्ये एक डिश गेलेला आहे तो आम्ही 2 तासांनी काढतो. ओके थांबा आता मी काढतो. गाईज आता बघू शकता आम्ही जेवतो इथे हे बघा छोटी बघू शकता न्यूक्लिअर बॉम्बचा बघतोय वॉर तर संपली कधीच इंडिया आणि पाकिस्तानची न्यूक्लिअर बॉम्बचा नाही पहिलाच बॉम्ब तर गाईज आता जेवतोय मी ब्लॉग थोडा बंद करतो. रात्री गेम खेळतानाचा दाखवतोय नाही 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 अजून बाकी आहे ना स्विमिंग पूल हां बाकी आहे ते बघा स्प्लेंडर. आणि गाईज इकडचा एक फक्त एक फॉल्ट आहे एक रूम कोणला सारखी लाईट जाते लाईट आहे पण सारखी इन्व्हर्टर आहे पण काय लाईट आणि साठी नाही दादू पण इकडचा पूर्ण डार्क होऊन जातो पूर्ण अंधार असं दिसतच नाही. पोहून सगळं झालेला आहे कपडे चेंज केले मी तुम्हाला वाटतं पोहण्याचा सीन दाखवला नाही कारण की मोबाईल माझा डॅमेज आहे. माझा जो मोबाईल आहे पूर्ण डॅमेज होऊन तुटला आहे डिस्प्ले गेली म्हणून त्याच्यावरती मी ब्लॉग नाही बनवू शकत. तर आता बघू शकता इथे बसले तर गाईज थोडा स्विमिंग पूलमध्ये पोहता पोहता माझ्या पायाला लागलाय दाखवतो तुम्हाला बघा ट्यूब लागलाय ते बघा AC दाखवते हे बघा ओल्ड टाईप AC बघितला. आता वाटतं रात्री काहीतरी गेम्स खेळणार आहोत आणि हे बघा मम्मी डॅडीचे गिफ्ट्स इथे आता फक्त तिकडे नाचायचं चाललंय तुम्हाला डायरेक्ट नंतर दाखवतो मी तीन कोट चरलं आता डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघा उद्याची ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग मध्ये